सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो माय नेम इज सुमित अरोड आणि यू आर वॉचिंग 10x डिप्लोमा. सो मित्रांनो, समर 2026चा जो काही रिझल्ट आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. पण ते कसं ओळखायचं आपण? ज्यावेळी एम-एस-बी-टी रिझल्ट अनाउन्स करते, ओके, ज्यावेळी एम-एस-बी-टी रिझल्ट अनाउन्स करते त्यावेळी ती आता ही जी ऑफिशियल साईट आहे, ह्याच्या लेटेस्ट जो अपडेट आहे, या लेटेस्ट अपडेटमध्ये ती एम-एस-बी-टी काय करते, एक सर्क्युलर काढते. त्या सर्क्युलरमध्ये जी डेट असते ती एम-एस-बी-टीची डेट ह्या लेटेस्ट अपडेटमध्ये आपल्याला शो होते. ओके, बट ती एकदा जर डेट का ती डिक्लेअर झाली, ती डेट डिक्लेअर झाल्यानंतर एम-एस-बी-टीचा रिझल्ट त्या डेटच्या अगोदरच लागतो. पण एम-एस-बी-टीचा रिझल्ट लागणार आहे कसं ओळखायचं? ज्यावेळी आपण एम-एस-बी-टीच्या ऑफिशियल रिझल्टची जी काही वेबसाईट आहे, जी result.msbt.ac.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे रिझल्टची, त्याच्यावरती बघा विंटर रिझल्ट 2025 असं लिहून आलेलं आहे. ओके, सो ज्यावेळी आपण त्याच्यावर क्लिक करतो, ज्यावेळी त्याच्यावर आपण क्लिक करतो, आपल्याला पेज ओपन होतोय विंटर रिझल्टचा. बट ज्यावेळी विंटर रिझल्टचा पेज ओपन होणार नाही किंवा नॉट फाउंड असा एरर येईल, काही 404 किंवा नॉट फाउंड असा एरर येईल, त्यावेळी समजून जायचं की पुढच्या 2 दिवसामध्ये आपलं रिझल्ट लागणार आहे. ओके, सो मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं आणि लेटेस्ट अपडेट तुम्ही चेक करत राहा. या लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्हाला सगळं तुमचे लेटेस्ट अपडेट एम-एस-बी-टी थ्रूचे तुम्हाला इथं सगळं दिसून येतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एम-एस-बी-टीची जी काही रिझल्ट डेट आहे ऑफिशियल ती इथं कळवण्यात येईल. ॲज वेल ॲज ही साईट जी आहे, ही साईट जी आहे ती तुम्ही चेक करत राहा. ही जी साईट जर मेंटेनन्सला गेली किंवा एरर यायला लागलं, साईट लोड होत नाही, ओके, त्यावेळी ती साईट काय असते, मेंटेनन्सला असते, डिप्लॉयमेंट प्रोसेसला असते. एम-एस-बी-टीचा समर 2026चा रिझल्ट, ओके, 404 एरर आला तर समजून घ्यायचं की पुढच्या 2-3 दिवसामध्ये तो रिझल्ट लागणार आहे. ओके. ओके.